संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलंच पूर्णकालीन बजेट असणार। चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपूर जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेतलाय। पाण्याचे स्रोत नसताना जलवाहिन्या टाकल्यास कारवाई करा। बावनकुळेंचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश। पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा वर्षभरात विस्तार होणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। लग्नाला नकार देणं म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे नव्हे, तर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची टिप्पणी। आरोपीच्या लग्नासाठी उच्च न्यायालयाने केली तात्पुरता जामीन मंजूर। विमा कंपनीच्या फसवणूक प्रकरणात आरोपीला झाली होती अटक। 10वी 12वीचा निकाल यंदा लवकर लागणार। 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। नागपुरात सांघिक योग स्पर्धेचे आयोजन। नागपूर शहरातील हजारो शालेय विद्यार्थ्यांनी घेतली सांघिक योगा स्पर्धेत सहभाग। नितीन गडकरी यांचीही स्पर्धेला उपस्थिती। लोणावळ्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती। वाहतूक नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता वाहन चालकांनी अंगीकृत करण्याचं आवाहन। वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खारांगणात येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराला भेट दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत घेतला आढावा। महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा भागातल्या तोरणा गावात हरिनाम सप्ताह संपन्न। या सप्ताहाला लाभले नामांकित संत महात्मा यांचे मार्गदर्शन। इतर राज्यातूनही हजारो भाविक हजर। वर्ध्याच्या हिंगणघाट येथे नागरी सत्कार समिती आणि भाजपच्या वतीने नागरी सत्कार सोहळा। राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सुमित वानखेडे, आमदार राजेश बकाणी यांचा सत्कार स्वागत। अध्यक्ष आमदार समीर पुणावार, माजी खासदार रामदास तडस तसेच मान्यवरांची उपस्थिती। कोल्हापूरच्या सारथी विद्यार्थ्यांनी केली पन्हाळगडाची स्वच्छता। यावेळी 100 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या मोहिमेत झाले सहभागी। अकोला जुना बस स्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात। जिल्हा वाहतूक विभाग प्रशासनाचं दुर्लक्ष, प्रवासी त्रस्त। अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांनी घेतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा। अनेक कक्षांना भेट देत त्यांनी रुग्णांशी संवाद साधला। नांदेड जिल्ह्यातील नायगावात रक्तदान शिबिर संपन्न। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आणि स्वस्वरूप संस्थाच्या वतीने शिबिराचं आयोजन। 194 रक्तदात्यांनी केलं रक्तदान, तर रक्तदात्यांमध्ये महिलांचा मोठा सहभाग। नांदेडमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या कंधारच्या उरुसाला सुरुवात। उरुसाची सुरुवात सायंकाळी कंधार शहरात भव्य अशी संदल काढून। संदलीत हजारो हिंदू मुस्लिम भाविक सहभागी। वाशिम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात करडईच्या क्षेत्रात दुप्पट वाढ। शेतकरी पुन्हा वळले जुना पिकाकडे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यात डाळिंबाला पुणे मार्केटमध्ये उच्चांकी 200 रुपये भाव। यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त। धुळे जिल्ह्यातील 2000 हमाल कामगार संपांवर, तर बाजार समितींमध्ये शुकशुकाट। शेतकऱ्यांचा माल पडून असल्याने आयटक आणि CI2चा संपाला पाठिंबा। उल्हासनगरमध्ये अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धडक कारवाई। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी टाकली धाड। या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।